आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। ती ब्रेकिंग न्यूज अशी की नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात आणखी 7 जणांचा मृत्यू झाला। 7 जणांमध्ये 4 बालकांचा समावेश आहे। 2 दिवसात या रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झाला आणि या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून याची आरोग्य संचालकांकडून चौकशी केली जाणार आहे। आता एक क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। धक्कादायक हा सगळा प्रकार नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सुरू असल्याचं आपण बघतोय। आणखी 7 बालकांचा या रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय। आता या बालकांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि आता आरोग्य संचालकांकडून या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे नांदेडचे प्रतिनिधी मुजीब शेख आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। मुजीब, आणखीन 7 बालकांचा मृत्यू, नेमकं काय कारण? सर, आपण पाहिलं की मागच्या 24 तासांमध्ये 30 तारखेपासून तर 1 तारखेच्या संध्याकाळपर्यंत 24 रुग्णांचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला होता। त्याच्यामध्ये 12 लहान मुलांचा बालकांचा समावेश होता आणि त्यानंतर नंतरच्या 24 तासामध्ये अजून 7 जे रुग्ण आहेत ते दगावले आहेत। त्याच्यामध्ये 4 लहान बालकांचा समावेश आहे। आपण पाहतोय की कालपासून की आपण औषधींचा तुटवडा ज्या रुग्णालयामध्ये आहे, स्टाफची कमतरता आहे, डॉक्टरांची कमतरता आहे आणि कालच जेव्हा परिस्थिती ही उघड झाल्यानंतर हे सगळे प्रकार जे आहेत ते समोर आलेले आहेत। अजूनही 70 रुग्ण अत्यावस्था आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। कालची ती परिस्थिती सेम परिस्थिती अजूनही तशीच आहे। आज आपण पाहतोय की राज्य सरकारने या संपूर्ण घटनेची दखल घेतलेली आहे। एक समिती देखील या संदर्भामध्ये गठीत करण्यात आली। ती समिती आज नांदेडला येणार आहे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ देखील आज नांदेडच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि ते देखील आज रुग्णालयामध्ये भेट देणार आहेत। नेमके हे मृत्यू कशामुळे होत आहेत याची पडताळणी केली जाणार आहे। रुग्णालयातील जे रुग्ण दाखल आहेत त्यांच्या नातेवाईकांचा दावा असा आहे की इथं औषधांचा तुटवडा आहे, बाहेरून औषधी मागवल्या जात आहेत, यंत्रसामुग्री जी आहे ती बंद आहे, स्टाफ नाही आहेत, नर्सेसची कमतरता आहेत, डॉक्टर देखील नाहीत, वेळेवर उपचार मिळत नाही, असे सगळे आरोप आहेत। हे सगळे आरोप प्रशासनाने फेटाळले असले तरी कुठं ना कुठं वैद्यकीय सेवेवर परिणाम होत असल्याने हे मृत्यू होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। विशाल सर, मुजीब, ज्या 7 बालकांचा आता मृत्यू झालेला आहे ती नवजात बालकं होती, कुठल्या वयोगटातली होती? नवजात बालकच आहेत। जे प्रसूतीसाठी जे रुग्ण महिला ज्या दाखल होतात त्यामध्ये 1-2 दिवसाचे जे बालक असतात ज्यांचं वजन कमी आहे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवलं जातं। त्याच्यामध्ये आतापर्यंत जे काही मृत्यू झाले ते अशाच पद्धतीचे मृत्यू असा प्रशासनाचा दावा आहे। जे कमी वजनाचे हे असतात बालक जी अति गंभीर अवस्थेत असतात त्यांना व्हेंटिलेटरवर म्हणा किंवा अतिदक्षता विभागात ठेवलं जातं, त्यांच्यावरती उपचार सुरू असताना हे मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या 2 दिवसांमध्ये एकूण 31 मृत्यू झालेले आहेत। त्याच्यामध्ये 24 तासात पूर्वीच्या 24 तासात 12 आणि आता 4 अशा 16 बालकांचा याच्यामध्ये समावेश आहे। विशाल, गेल्या 24 तासात आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाल्याचं आपण बघतोय। पण मुजीब, ज्यावेळेस आपण तिथल्या डॉक्टरांशी बोलतो किंवा तू माहिती घेतली असशील तर काय तुम्हाला नेमकी माहिती मिळाली, कशामुळे हे सगळे मृत्यू झालेत? विशाल, विषय असा आहे की हा जो नांदेडचा जो जिल्हा रुग्णालय तो खूप मोठा रुग्णालय, याच्यामध्ये 500 रुग्णांवरती उपचार करण्याची कॅपॅसिटी आहे आणि सोयी सुविधा आहेत, नाही असा काही विषय नाही। आणि आपण जर पाहिलं तर मराठवाडा हा मागासच म्हणावा लागेल आणि आमच्या आसपासचे जे जिल्हे आहेत, मग हिंगोली असेल किंवा परभणी असेल, लातूरचा काही भाग असेल, इथे जे काही पेशंट असतात, जे गंभीर रुग्ण असतात, तिथले जे सरकारी रुग्णालय तर ते नांदेडला हे सगळे रुग्ण रेफर करत असतात। त्यामुळे इथं जी रुग्णांची संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि नांदेड देखील एक वैद्यकीय हब म्हणून ओळखला जातो। इथे शासकीय रुग्णालयांची संख्या देखील मोठी आहे। तिथे जे काही गंभीर रुग्ण असतात ज्यांच्या बरं मुजीब, मी जरा तुला थांबवतोय। आपल्याबरोबर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणजी पण आहेत। अशोक चव्हाणजी, आपण बघतोय आता शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये आणखी 7 जणांचा मृत्यू झाला, 7 बालकांचा मृत्यू झाला, म्हणजे आतापर्यंतचा आकडा हा 31 वर गेलेला आहे। काय नेमकी कारण आपल्याला वाटतात? शासनाचं याच्यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष आहे। इथे कोणी पाहायला तयार नाहीये। औषधाचा तुटवडा आहे, डॉक्टर्सची कमतरता आहे, नर्सेसच्या बदल्या होऊन गेल्या त्याचं रिप्लेसमेंट कोणाला दिलेलं नाहीये, अस्वच्छता आहे आणि डीन पण नाहीये, तिथे ऍडिशनल चार्ज देण्यात आलेला आहे। मग एकंदरीत शासनाचं पूर्णपणे आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष आहे। मी जिम्मेदारीने सांगतो, या ठिकाणी कुठले राजकीय माझं स्टेटमेंट हे नाहीये, वास्तव जे आहे। लोक, मी कालच म्हणालो होतो की बाबा ते 24 गेले तर वाईटच झालं, परंतु पुढे अजून 70 लोक सिरियस आहेत, त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करा तुम्ही। परंतु मी पाहतो रात्रभरामध्ये सुद्धा चौकशीच्या पलीकडे चौकशी होईल वगैरे त्याच्या पलीकडे काही होत नाही। आमच्या मला चौकशा तुम्ही करत राहा, परंतु औषध, डॉक्टर्स, खासगी सेवा डॉक्टर्सच्या युद्ध पातळीवर कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही केलं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्या काय उणीवा आहेत त्या खासगीच्या माध्यमातून उपलब्ध, जो पण तुम्ही स्टाफ देत नाही, नर्सेस देत नाही, औषध तुम्हाला ताबडतोब प्रक्रिया तुम्ही केली पाहिजे।
त्या सगळ्या गोष्टी जे युद्ध पातळीवर कोरोनाच्या काळात होत होत्या त्याच्यापेक्षा जलद गतीने या सगळ्या गोष्टीकडे पाहायची गरज आहे असं माझं मत आहे. आपण नांदेडमधली प्रत्येक व्यवस्थेची परिस्थिती अगदी जवळून जाणून आहात. आपण स्वतः देखील त्या ठिकाणी भेट दिली असेल. का म्हणजे काय म्हणूयात रुग्णालयामध्ये अतिरिक्त मनुष्यबळ अपॉइंट करण्याचा मुद्दा असेल, औषधांचा साठा असेल, अद्ययावत यंत्रणा असेल, याची व्यवस्था आतापर्यंत का होऊ शकली नाही? याला जबाबदार कोण? तेच म्हणून शासनाने जबाबदारी निश्चित करावी ना. मग आमचं म्हणणं तेवढंच आहे की हे शासनाचं मेडिकल कॉलेज आहे तर शासनाची जबाबदारी निश्चित करावी या गोष्टीची. निर्णय कुठे होत नाहीत, कुठे लाचखुचीत निर्णय अडकतात. या सगळे पैसे उपलब्ध का करून दिले जात नाही या गोष्टीसाठी? त्याच माझं म्हणणं आहे. नुसतं चौकशा करून नाही, जबाबदारी निश्चित करून कारवाई करा आणि तातडीने उपाययोजना करा. नुसती कारवाई आम्हाला ठीक आहे, कारवाई होत राहील, पण ही कारवाई होत असताना उपाययोजना तातडीने करा म्हणजे लोकांचे प्राण त्या ठिकाणी जाणार नाहीत. एवढी काळजी घ्या, आमचं म्हणणं एवढंच आहे. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण होते. त्यांनी या सगळ्या परिस्थितीत काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. अजूनही पूर्ण वेळ नियुक्त डीन तिथे नियुक्त करण्यात आलेले नाही आहेत. प्रभारी भार जो आहे तो देण्यात आलेला आहे दुसरीकडे. शिवाय पुरेशा मनुष्यबळ, औषधांचा पुरेसा साठा, त्याचबरोबर आवश्यक सगळी यंत्रणा जी ज्या माध्यमातून रुग्णांचा जीव वाचू शकतो ती तिथं असणं आवश्यक आहे. आणि या गोष्टी त्वरित जलद गतीने होणं फार आवश्यक आहे. अन्यथा होणारे हे मृत्यू त्याचं सत्र असं सुरू राहील. आणि नांदेडमधली महत्त्वाची बातमी आपण बघतोय. नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात आणखी 7 जणांचा मृत्यू झाला. 7 जणांमध्ये 4 बालकांचा समावेश आहे. 2 दिवसात या रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झाला. नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने यापूर्वी खळबळ उडाल्याचं आपण बघितलं होतं. या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून याची आरोग्य संचालकांकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान रुग्णालयात रुग्णांची नीट काळजी घेतली जात नसून सिटी स्कॅनसाठी खासगी रुग्णालयात त्यांना पाठवलं जातं. तसंच औषधंही बाहेरून आणावी लागत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर केवळ गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला असून वैद्यकीय सेवेअभावी मृत्यू झाला नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनानं केला आहे. त्यामुळे नेमकं खरं काय हे खरं तर चौकशी अंतीच समोर येऊ शकेल. आणि त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आणखीन 7 बालकांचा, नवजात बालकांचा मृत्यू झाला. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता SR वाकुडे आपल्यासोबत आहेत. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले वाकुडेजी? हे जे काही रुग्णालयामध्ये मृत्यू झाले हे सर्व नैसर्गिक डेथ आहेत. याच्यामध्ये रुग्ण अत्यंत अत्यावस्थ कंडिशन मध्ये आमच्याकडे भरती होतात. मागचे जे 24 तासामध्ये जे 12 मृत्यू बाल रोग विभागाचे झालेले आहे त्याच्यामध्ये बाळ एक 0 to 4 दिवसात म्हणजे जस्ट नुकतेच जन्मलेले असे बाळ होते आणि त्यांचं वजन 1 किलो पासून ते 1.6 kg पर्यंत होतं. त्याच्यामुळे असे जे रुग्ण होते ते त्यांची फुफ्फुस आणि हार्ट हे पूर्णतः विकसित न झाल्यामुळे त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. ही एक गोष्ट आहे. त्यानंतर नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये पेरिफेरीला जे रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये असतात, शासकीय असो का खाजगी क्षेत्रातले, शेवटच्या क्षणी सगळे रुग्ण हे इकडेच संदर्भित केले जातात. त्यामुळे शर्थीचे प्रयत्न करू नये, अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये असलेले हे रुग्ण ते जीव वाचवण्यामध्ये डॉक्टरांना अपयश येतं. डॉक्टरांची संख्या इथे व्यवस्थित आहे, औषधाचे काही तुटवडा नाही, सगळ्या गोष्टींची इथं व्यवस्था आहे. परंतु त्या रुग्णांना अत्यंत गंभीर आजार असल्यामुळेच हे रुग्ण इथे दगावलेले आहेत. म्हणजे वाकुडेजी जे आरोप केले जात आहेत किंवा जो मुद्दा उपस्थित केला जातोय की अपुरं मनुष्यबळ असेल किंवा आवश्यक ती यंत्रणा, पुरेशा औषधांचा साठा, याबद्दल काहीच म्हणजे कुठेच कमतरता नाहीये. अत्यावश्यक रुग्णांसाठी कुठलीही कमतरता औषधांची वगैरे नाहीये. आपल्याकडे 24 लाखाची ऑर्डर पण दिलेली आहे. खरेदी प्रक्रिया पण सगळी नियमानुसार सगळं होत आहे. फक्त हे आजारच त्यांचे इतके गंभीर स्वरूपाचे आहेत की आता प्रीमॅच्युअर बेबी 1 kgचं त्याला किती इफर्ट्स घेतले तरी ते वाचू शकत नाही, कारण त्याला खूप सारे गुंतागुंत निर्माण होतात त्याच्यामध्ये. तर असे रुग्ण मॅक्झिमम होते. आणि इतर वॉर्डमध्ये जे दुसरे 12 रुग्ण डेथ झाले त्यापैकी 8 रुग्ण हे वयाच्या
65 पासून 80-85 वयोगटातील होते. त्यातले 4 हार्ट अटॅकने वारले. एकाला डायबिटीस विथ किडनीचा आजार असल्यामुळे ते एक्सपायर्ड झाले. त्यातले 2 रुग्णांना लिव्हर फेल्युअरचे आजार होता की जे रिकव्हरी इम्पॉसिबल असते, सिरोसिस ऑफ लिव्हर वगैरे. तर ह्या गंभीर आजारामुळेच हे रुग्ण वाचू शकले नाही. रुग्णालयातील कोणत्याही डॉक्टरची कमतरता नाहीये. सगळ्या 20 डिपार्टमेंटला प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि त्यांची टीम रेडी असते. 104 निवासी डॉक्टर आहेत. पोस्ट MS MD वाले 54 सिनियर रेसिडेंट आता आम्हाला नुकतेच 2 महिन्यापूर्वी शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता नाहीये. सर्व आरोग्य आमचे मेंटेन करण्यासाठी जे काही स्टाफ कार्यरत आहे त्या सर्वांनी चांगले प्रयत्न केलेले आहेत. परंतु हे रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये असल्यामुळे हे वारलेले आहे. त्याच्यामध्ये एक 19 वर्षाचा अजय नावाचा जो एक रुग्ण होता तो रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटमध्ये गॅस गँग्रीन झाल्यामुळे त्याचा मृत्यू पावलेला आहे. मग 7 मृतांमध्ये 4 बालकांचा समावेश आहे यामध्ये. तर ती 4ही बालक जसं तुम्ही म्हणालात की प्रीमॅच्युअर बेबी किंवा त्यांचे काही अवयव विकसित नाही होणं याच वेगवेगळ्या व्याधीशी संबंधित होती. हो, त्यातले 50% हे अशाच व्याधीचे होते. एका मुलाचा बाहेर खाजगी रुग्णालयामध्ये डायफ्रामेटिक हर्नियासाठी ऑपरेशन झालेले होते आणि ते डायरेक्ट म्हणजे जे श्वसनाची ट्यूब वगैरे टाकलेली असते त्याला एंडोट्रॅकियल ट्यूब म्हणतो, तर ते कृत्रिम श्वासोच्छवासावरच आमच्याकडे आणून ऍडमिट केलेलं होतं. त्यामुळे असे गंभीरच असलेले सगळे रुग्ण इथं डेथ झालेले आहेत. आपल्याबरोबर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता SR वाकोडे होते. त्यांनी तिथली सगळी परिस्थिती स्पष्ट केलेली, त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे.